श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांचा जन्मोत्सव हा त्यांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील महान संत म्हणून ओळखले जातात. त्याचप्रमाणे दत्त संप्रदायातल्या अवतार देखील मानले जातात. जन्मोत्सव कधी साजरा केला जातो? स्वामी समर्थ महाराजांचा जन्मोत्सव चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस हिंदू पंचांगानुसार दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. जन्मोत्सवाचे महत्त्व. जन्मोत्सव स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी भक्त स्वामी समर्थांचे नामस्मरण भजन करतात. मंदिरामध्ये अभिषेक, पूजा, आरती केली जाते. स्वामी समर्थांच्या पादुकाची विशेष पूजा केली जाते. स्वामी समर्थांच्या पादुकाचे पूजन हे ह्यावेळेस विशेष मानले जाते. भक्तांना महाप्रसादाचे वितरण केले जाते. अनेक ठिकाणी पालखी सोहळा किंवा कीर्तन आयोजित केले जाते. अक्कलकोटमधील उत्सव. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज हे दीर्घकाळ वास्तव्य केलेले आहे. त्यामुळे अक्कलकोट येथे जन्मोत्सव मोठा उत्साहात साजरा केला जातो. हजारो भक्त या दिवशी दर्शनासाठी येतात आणि स्वामींच्या कृपेचा लाभ घेतात. यावर्षीच म्हणजे 2026 रोजी मार्च महिन्याला 24 मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. स्वामी समर्थ संदेश म्हणजेच भक्तांची श्रद्धा, सेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा उपदेश दिला आहे. त्यांचे हे प्रसिद्ध वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता आपण थोडक्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा इतिहास जाणून घेऊया. स्वामी समर्थ महाराज हे जन्माबद्दल निश्चित असा ऐतिहासिकची नोंद नाही, परंतु काही आपण थोडक्यात महत्त्वाचे जे माझ्या माहितीनुसार जे आहे ते आपण ऐकून घेऊया. स्वामी समर्थ महाराज हे भारतातील अनेक प्रदेशात भ्रमण केले आहे. त्यांनी शेवटी अक्कलकोट येथे जाऊन वास्तव्य केले. तेथे त्यांनी सुमारे 23 वर्ष राहून भक्तांना मार्गदर्शन केले. हजारो लोक त्यांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येत असत. स्वामी महाराज हे 1878 साली अक्कलकोट येथे समाधी घेतली होती. त्यातले काही स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कार देखील आहेत, जसे की मृत व्यक्तीला जीवनदान देणे. एकदा एका भक्ताचा मुलगा मृत झाला होता. स्वामी समर्थांनी त्याला आशीर्वाद दिला आणि तो मुलगा पुन्हा जिवंत झाला, अशी कथा मानली आहे. रोगमुक्त करणे. अनेक भक्त गंभीर आजाराने त्रस्त होतात. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने ते सुद्धा बरे होतात. भविष्य सांगणे. स्वामी समर्थ महाराज हे भविष्य सांगण्यामध्ये अद्भुत क्षमता मानली जात होती. अनेक भक्त असे सांगतात. संकटातून सुटका करणे. अनेक भक्तांना संकटातून सुटका ही स्वामी समर्थांनी केलेली आहे. त्यामधील मी देखील ऐक आहे. स्वामी समर्थांचे प्रमुख उपदेश हेच आहे की श्रद्धा सबुरी ठेवणे, नामस्मरण करावे, सर्व जीवांवर प्रेम करावे, ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि त्याचप्रमाणे त्यांचे अभिवचन म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीचे आहे. फक्त स्वामी समर्थांच्या कृपा मिळवण्यासाठी हे मंत्र जप करतात. श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपल्याने मनशांती आणि आत्मविश्वास मिळतो, असे भक्तांचे मान्य आहे. याचप्रमाणे अजून बरेच काही आख्यायिका आहे की ज्या स्वामी समर्थांबाबतीत आपण ऐकतोच. जसं की स्वामी समर्थांचे तारक मंत्र म्हटल्याने आपल्याला लवकरात लवकर फळप्राप्ती होते. या तारक मंत्राबद्दल मी तुम्हाला पहिलेच एका व्हिडिओमार्फत हीच माहिती दिलेली आहे. जसे की तारक मंत्र म्हणताना काही आपल्याला इथे नियम पाळावे लागतात. त्यानुसार आपण ते तारक मंत्र म्हणतो आणि त्याचे आपल्याला लवकरात लवकर सामर्थ्य देखील प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या काही 21 महत्त्वाच्या घटना आहेत. जसं की दैवी प्रकट होणे. स्वामी समर्थ महाराजांच्या अचानक लोकांसमोर प्रकट झाले आहेत. त्यांच्या जन्माबाबत ठोस ऐतिहासिक माहिती नसली तरी ते भक्तांना दत्तावतारात मानतात. भक्त त्यांना भारतभर भ्रमण. स्वामी समर्थांनी हिमालय, काशी आणि दक्षिण भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये भ्रमण केल्याचे सांगितले जाते. मंगळवेढा येथे त्यांचे आगमन झाले. अक्कलकोटला येण्यापूर्वी हे काही काळ मंगळवेढा येथे राहायचे. अक्कलकोटमध्ये
प्रवेश सुमारे 1856च्या सुमारास झालेला आहे. वटवृक्षाखाली ते निवास करत असत. स्वामी समर्थांनी बऱ्याच वेळा वटवृक्षाखाली काढलेले आहे. तेथील वटवृक्षाखाली ते बसत असत. चोलप्पा भक्ताची सेवा. त्यांचे परम भक्त चोलप्पा यांनी स्वामींची सेवा केलेली आहे. स्वामी काही काळ त्यांच्या घरी राहिलेले देखील आहेत. गरिबांना मदत करणे. स्वामी समर्थ अनेक वेळा गरीब आणि दुःखी लोकांना मदत करत असे. आजार बरे करणे, अन्न वाढवण्यासाठी चमत्कार, भविष्य सांगणे, संकटातून वाचवणे, राजे महाराजांचे दर्शन, भक्तांच्या मनातील विचार ओळखणे, साध्या जीवनाचा आदर्श, नामस्मरणांचा उपदेश, गुरुभक्तींचा संदेश, सर्व धर्मांना समान मानणे, भक्तावर कृपा, प्रसिद्ध वचन, समाधीपूर्व संकेत, समाधी यासारखे बरेचसे 21 त्यांनी महत्त्वाचे तत्व इथे सांगितलेले आहेत. याप्रमाणे स्वामी समर्थ महाराज नेहमीच वागत असत. श्री स्वामी